तुझ्या आईने त्या राक्षसाबद्दल आणखीन काय काय गोष्टी सांगितल्या ग? खूप. गावात पूजा होती तेव्हा त्या दुष्ट राक्षसांनी तुला फसवून तुला त्या दुष्ट जिंगरोबाची पूजा करायला सांगितली आणि तू पूजा करणार नाही असं सांगितलंस ना. आजपर्यंत माझ्यावर, माझ्या मामांजींवर, आपल्या घरावर, या गावावर, या गावातल्या माणसांवर जी जी संकट आली, जो जो त्रास झाला ना, तो जिंगरोबाचा कोप होता की नाही ते माहिती नाही, पण तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. आई म्हणती तू दुर्गा देवी सारखी त्या राक्षस बाबाजीचा वध करणार. नाही, खोट आहे हे. गप्प बसायचं हो, तो उलट होणार आहे. बाबाजी सकुला धरून चालणार आहेत. आता ओरडायचं नाही हं. ओरडलीस ना तर तुझे डोळे काढून सागर गोटा खेळीन, तुझे कान कापून टाकीन आणि हे जे दात आहेत ना तोडून तोडून काढीन. गप्प बसायचं, एकदम गप. या दोघी आपसूक गप का झाल्या? आणि शिवलीची चिवचिव कशी काय थांबली? सखुताई, ओ सखुताई आहात ना? अहो आणते हा भाकर. शिवले, ओ सखुताई. या दोघी उत्तर का देत नाही? कुठं गेला का काय दोघी? अगं बाई, ह्या दोघी कुठं गेल्या? शिवले, सखुताई, दोघी बाहेर जाऊन बसल्या का काय? शिवले, सखुताई, शिवले. ए शिवले, अब सखुताई. कुठं गेल्या दोघी? आता आता हे काय आकरीत? दोघी बी नाही कुठे गेल्या न सांगता. काय झालं जनाक्का? अहो एवढे घाबरले कसे पाय? सकुताई आल्या होत्या, लई रडत होत्या बघा. अहो घरातून पळून आल्यात असं सांगत होत्या. काय? त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण बी नव्हता. अहो मी त्यांच्यासाठी भाकर करायला गेले आतमध्ये आणि माझी लहानगी शिवली आणि त्या बाहेर गप्पा मारीत बसल्या होत्या. मी बाहेर येऊन बघितलं तर दोघी बी नाहीशा झाल्या होत्या. आणि आता अंगणात येऊन बघते तर इथं बी त्यांचा पत्त्या नाही. अहो माझं जरा ऐकून तरी घ्या ना, एकदा शांतपणे ऐकून घ्या. मी विठुरायाची आणि तुमची शपथ घेऊन सांगते की मी खरं तेच सांगते हो, मी खोटं नाही बोलत आहे. बरं बोल. अहो मी तुम्हाला म्हटलं ना, विठुरायाने मला दृष्टांत दिला, त्यात त्यांनी मला आरसा दाखवला आणि तोच आरसा मला संदुकीत प्रत्यक्षात मिळाला हो. आणि तुम्हाला ठाऊक आहे ना, जेव्हा ती खोटी सखू आसपास असते तेव्हा मला धाप लागते म्हणून. अहो अगदी तसंच झालं. मग मला समजलं की ती खोटी सखू आली म्हणून मी तिला शोधायला म्हणून बाहेर गेले तर सासूबाईंच्या खोलीत ती खरंच होती. सासूबाईंची बोलत होती हो. आणि मी आरशातून बघितलं तर ती खोटी सखू नाही, ते बाबाजी होते. अहो हेच सत्य आपल्याला समजण्यासाठी विठुरायाने आपल्याला हा आरसा दिलाय. अहो माझा संशय खरं ठरला. बाबाजीच माझं खोटं रूप घेऊन सगळं वाईट काम करत होते, पण आळ मात्र माझ्यावर येत होता.
मग लोकांची फसगत तर होणारच ना. अहो, मी खोट्या सकूचा पाठलाग करत गावापर्यंत गेले, पण ती मध्येच नाहीशी झाली हो. सकूच्या बोलण्यात खरेपण आहे आणि ती सांगते ते शक्य आहे. शंकर जागले? जनाक का? शंकर जागले आणि जनाक का? आत्ता आणि इतके ओरडतायत कशासाठी? सकुताई दिगुशेट बाहेर या. सकुताई अगं बाई, एवढ्या मोठ्यानं कोण हाका मारतंय? रमय अगं काय हे? कोण हाका मारतं इतक्या रात्री? जनीचा आवाज वाटतोय. मी बघते. एक क्षण जीवाला शांतता नाही ग. पण तू अजिबात बाहेर येऊ नकोस. तू तुझ्या खोलीत जा. शंभू बाळ एकटंच आहे ना? जा, मी बघते. जा तू. काय झालं असेल? दिगुशेट बाहेर या. आलो 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 आलो. हो, तुम्ही झोपेतच काय आलो आलो करताय? बाहेर जायच्या आधी बघायला नको का कोण हाक मारताय ते? हो तेही आहेच म्हणा. बघतो. बघतो काय? आणि कशाला? तो तिघू आहे ना, तो बघेल. झोपा तुम्ही. भाऊजी, हा अहो बाहेर कोणीतरी हाका मारताय. बघायला हवं. बाहेर या तुम्ही. आता जावंच लागणार ग. मामाय हाक मारते. बघतो. थांब. आलो आलो. अहो पण अरे देवा, आता काय नवीन संकट आणून ठेवलंय काय माहिती. सकुताई सकुताई, सकुताई दिगुशेट बाहेर या. काय झालंय? तुम्ही काय एवढ्या मध्यरात्री इथे आलात आणि एवढ्या मोठ्यानं हाका का मारताय? काय झालंय काय? आधी सकुताईसने बाहेर बोलवा. सकुताई आणि बरोबर माझ्या शिवलीला बी बोलवा. सकुताई तिला घेऊन आले आहेत. मला नाही विचारता सकुताई तिला इथं घेऊन आले आहेत. तिला बोलवा ना. अरे हिला काय खूळ लागलंय का? अगं तुझी मुलगी इथे कशाला येईल? आणि ती सकू तर परसदारी आहे. ती तुझ्या घरी कशाला येईल? परसदारी? अरे जनाका जनाका अगं थांब. जनाका काय? जनाका अगं थांब. जनाका अगं बया, आता हे काय? दिगुशेट सकुताईसने असं बांधून का ठेवलंय? अरे बाबा, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आमची. सकुताई, सकुताई माझी शिवली कुठे आहे? तुमच्या सोबतच होती ना. तुम्हीच घेऊन आलात ना तिला. हे काय बोलते? अगं जनी, काय शिवली शिवली करत बसलीयस? आणि सकू कधी आली होती तुझ्याकडे? अहो आली होती थोड्या वेळापूर्वी. माझ्या घरला आली होती. मला म्हणल्या का मला घरच्यांनी कोंडून ठेवलं आहे. हो, आम्हीच कोंडून ठेवलं होतं. आणि मला म्हणल्या का मी पळून आले आहे. माझ्या पोटात अन्नाचं एक कण बी नाही. हो, हे पण बरोबर आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी भाकर करायला गेले होते. आणि माझी लहानगी शिवली आणि त्या बाहेर बोलत बसल्या होत्या हो. आणि थोड्या वेळाने त्यांचा आवाज येईनासा झाला म्हणून मी बाहेर बघायला आले तर दोघी बी नव्हत्या. माझी शिवली कुठं आहे? बोला ना, कुठं आहे? जनाका तू धीर धर जरा. अगं रडू नकस. हे बघ, काहीतरी मोठी गडबड आहे. सकुताई तरी इथं घरात आहेत. त्यासने बांधून ठेवलं या. मग त्या तुझ्या घराकडे कशा येतील? हा, अरे म्हणजे सकू बाहेर गेली होती मध्ये, म्हणजे गावातच गेली असणार. आणि ती बाहेरून आत येताना आम्ही बघितलं ना, म्हणून तर दिगूने तिला बांधून ठेवली. नाही का जनाका, मी तुझ्या घरी नव्हते आले.
तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मला सांग, तुझ्या घरी आलेल्या सकूच्या नाकात नथ होती का? व्हय, घातली ती. अहो अहो ऐकलं बघा, नाकात नथ होती म्हणजे ती खोटी सकू होती. दुसरी सकू होती. हो, मी नव्हते. माझी शंका खरी ठरली. मला श्वास लागलाच होता. हे बघा, ते काय बी मला ठाऊ नाही, पण मला माझी शिवली पाहिजे. हो, मला सांगा ना, माझी शिवली कुठं आहे? मला सांगा ना. जनक, तू तू जरा थांब की. अगं, तुझ्या समजुतीत काहीतरी मोठा घोटाळा होतोय बघ. आपण गावाकडे जाऊ आणि शिवलेलं शोध. हा? अगं ऐक ग, सकुताई टुरायाच्या भक्त आहे, त्या अशा खोटं बोलणार नाही. तू तुझ्या डोळ्याने बघ, ते इथंच आहेत. त्यांना इथं बांधून ठेवलं या. तर तुझ्या घराकडे कशा येतात? आपण गावाकडे जाऊ. गावातलं समजा माणसाच मी गोळा करतो. आपण गावात शोधू शिवलेला. चल अगं, चल जनका. माझं ऐका ना, मी खरं बोलती. अगं जनका, काहीतरी वंगाळ व्हायच्या आधी जाऊन बघू. चल लवकर, चल. ऐका ना माझं. अगं, चल चल लवकर. अहो, तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय? मी खरंच काही नाही केलं. हो, ते सगळं खोटं सकून केलंय. मी जनकाच्या घरी नव्हते गेले. अगं चेटके, फार भयंकर आहेस ग तू. आता काय लोकांच्या निष्पाप आणि निरागस मुलांना सुद्धा पळवणार का तू? ए बये, तुझ्या लक्षात येत आहे का हा, ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम किती भयानक होतील ते? गाव जर पेटलं ना, तर आपल्या सगळ्यांना जिवंत जाळून टाकतील ते. चेटकीण आपल्या मुळावरच आलीये. मी असं का करे? हे सगळं ती खोटी सकू करती. हो, मी नाही करत आहे. बाबाजी हे सगळं खोटं सकूचं रूप घेऊन करतायत. गप्प बस. एका पाठोपाठ एक खोटं बोलतेस तू सकू. सांगतेस एक आणि घडतंय भलतच. आता तुझ्यावर कसा विश्वास सांग ना. आम्ही तुला कोंडून ठेवलं होतं ना, पण तू बाहेर पडलीस. सांगितलंस की दुसऱ्या सकूचा पाठलाग करायला गेली होतीस. पण आता काय कळतंय, तू जनकाकडे गेली होतीस आणि तिच्या मुलीला घेऊन पळालीस तू. अगं, तू आत खोलीतच राहिली असतीस आणि कुठेही काही घडलं असतं ना सकू, तर मी ठामपणे तुझ्या पाठीशी उभा राहिलो असतो. काल तू घरातच होतीस आणि गावात काहीही वाईट घडलं नाही, पण आज बाहेर पडलीस आणि शिवली नाहीशी झाली. मग आता तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू सांग? म्हणजे रमाई म्हणते तेच खरं आहे की नाही? खरी आणि खोटी अशी कोणी अस्तित्वातच नाहीये. एकच सकू आहे आणि ती फक्त तू आहेस. तू आता पुन्हा मला त्या आरशाचं कौतुक सांगायचं नाही. कुठे आहे तो आरसा? कुठे? नाही, तू असं नाही ऐकणार. आय आय, ये ना ग लवकर. मला लय भीती वाटते ग. ही सगुताई बघ ना कशी करते. तू आलीस का सगुताई? मला माझ्या आईकडे ने ना ग. हे कुठे आणलेस तू मला? फसली ग, फसली. बिचारी शिवली फसली. काय ग, तुझी आई त्या बाबाजीला राक्षस म्हणली ना?
आणि विठुरायाने त्याला धडा शिकवला म्हणून तू टाळ्या वाजवल्यास. मग आता एक काम कर, तू इथे अडकलीस की नाही, मग बोलव ना त्या विठुरायाला. म्हण ना, मला सोडव, मला सोडव, मला सोडव. अगं म्हण ना, मला सोडव. सकुताई तू अशी काय बोलतेस? आई आई मला भीती वाटते आई. शिवले, तू कितीही रडलीस, किती ओरडलस ना, तरी ती जनाका इथे येणार नाहीये. पण तू काळजी करू नकोस हा. तुला कंटाळा येऊ नये म्हणून इतर मुलं मुली पण येणार आहे. मग आपण आहे ना अंधारा वेळीत बैठक कसे लपाछुपी खेळतात तसे आपण सगळेच विहिरीत उतरून खेळ खेळूयात. बेडू आई बाबाजी ही पोरगी लय गोंधळ घालून राहिली. ही बॅट इथे कशा पाय आणली? आजगर पाहिलाय का हे बाहेर या? आजगर पाहिलाय ना? आजगर काय करतो? पहिले आपलं सावज हेरतो, मग त्याला आपल्या अजस्त्र विळख्यात असा पकडून ठेवतो. काय कचून मिठी मारतो आणि त्या मिठीतून त्या सावजाला सोडतच नाही. सावज ओरडत असत, फेकत असत, प्राणांची भीक मागत असत. पण आजगर शांत असतो. तो शांतपणे आपला थंडगार विळका अजून कसत राहतो, अजून कसत राहतो, आवळत राहतो. आम्ही बी तसंच करतोय, कारण आम्हाला लई उंची गाठायची हाय. तेव्हा तू नको तिथं लक्ष घालू नको बाहेर्या. आम्ही चाललो आमच्या पुढच्या शिकारीला. पुढच्या शिकारीला म्हणजे बाबांच्या मनात हाय तरी काय? तुझे कपडे आणलेले, जा आंघोळ करून घे. अहो, मला माहितीये तुम्ही माझ्यावर खूप रागवला आणि माझ्यामुळे तुम्हाला रात्रभर जागरण झालं. पण मी तुम्हाला एक शब्द देते, मी तुम्हाला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. ऐका ना, तुम्ही विश्रांती घ्या ना. माझी खूप काळजी वाटते तुला, असा देखावा करू नकोस तुझं. तुझ्यावर विश्वास ठेवणं आता अशक्य. वीट आलाय मला या सगळ्यांचा. जा आंघोळ करून घे. आणि हो, लक्षात असू दे, तिथून पलायन करायचा प्रयत्न करू नकोस. अजिबात हुशारी दाखवायची नाही. जा आंघोळ करून घे. गेला हा मुलगा पार वाया गेला, हातातून गेला. सावलीसारखा त्या चेटकिडीच्या मागे मागे करत असतो, नालायक कुठचा.
सासूबाई? हल्ली तुम्हाला काय झालंय? पूर्वीसारखं मला अंगावर मारायला येत नाहीत ते? तू तू आता नाणी करीन ना, केलीस? आंघोळ मी करीन, पण ती तुमच्या नावाची, कुटुंबाच्या नावाची आणि गावाच्या नावाची आंघोळ मीच करणार आहे. ही तर थेट मला धमकावतीये. हा तर तो सखू जवळचा आरसा आहे. मीच विहिरीत फेकला होता आणि नेमका माझ्याच पोहऱ्यात कसा आला? हा विठुरायाने सखूला दिलेला आरसा आहे. मी रागाच्या भरात फेकला आणि माझ्याच पोहऱ्यात आला. म्हणजे विठुराया मला पण काही संकेत देतोय का? रमाई कोणाशी बोलते? धक्का बसला का हो सासूबाई? माझ्याकडे अशी चेटूक सिद्धी आहे की मी एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसू शकते, वावरू शकते. ते काय माझ्यासाठी फार कठीण नाहीये. सखू सखू येते कशी? ती तर आता नाणी घरात गेली होती, मीच पाठवली होती. पण मग इथेही सखूच आहे. पण तिच्या नाकात तर नथ आहे. म्हणजे सखू सतत ज्या खोट्या सखूबद्दल बोलते ती हीच असेल का? सखू म्हणाली तसंच असेल का हे? नाही म्हणजे हा आरसा माझ्या हातात तेवढ्यासाठीच आला असेल का आता? प्रयत्न करून बघू का मी? बघतोच.